घेतला ना सौरवनं 17 प्रो कसा घेतला चला व्हिडिओत पुढे सांगतो। नमस्कार मित्रांनो, तर मी तुमचा लाडका ऋतिक नादरकर। मला जायचं होतं शेतामध्ये, मग काय काढली आपली स्प्लेंडर, सरळ निघलो शेतात जाण्यासाठी। शेतात यासाठी जाणं होतं आपल्याला, कारण की आपल्या मक्काच्या पोंदावरची पट्टी काढली होती पप्पाने आपल्याला, ती टाकून यायची। आलो शेतामध्ये, बरं झालं लवकर आलो, नाही तर आबाळ पण लय आलो। 320 ची स्पीडने घेतली पट्टी टाकून, तिच्यावर त्याला कडबा टाकून अंधाकडे ठेवून आणि निघलो घरी जाण्यासाठी। सौरवचा कॉल आला म्हणे की तुम्हाला यावंच लागतं पटकन। मी म्हणलं काम काय रे भाऊ, काम तर सांगतो म्हणे तुम्ही या फक्त। म्हणलं काय विषय रे होतो म्हणे, काही विषय नाही, मला मोबाईल घ्यायचा आहे त्यासाठी बोलवलं म्हणे। तुला मित्र सौरव तर खुश होता, कारण की आयफोनच घेणार त्याला, तो लागला आयफोनची अनबॉक्सिंग करायला। घेतली त्याने मोबाईलची अनबॉक्सिंग करून, तो खुश होता, कारण की तो पहिल्यांदा त्याच्या कमाईतून कोणती तरी गोष्ट घेत होता। व्हिडिओ काढायचं काम आपल्या मित्र सचिनकडे दिलं होतं, कारण की सचिन एकच नंबर व्हिडिओ काढतो। त्याला म्हणलं व्हिडिओ भारी काढा, आता एकच नंबर क्वालिटी मध्ये तुला भोगायला पाहिजे। त्यावेळी म्हणे काही विषय काय भाई, तुला नाही घ्यायचं मग कोणाला घ्यायचं। त्यानंतर त्याला आयफोन घेतल्याबद्दल शुभेच्छा दिले। आपला मित्र आनंदाने समाधान पण होता। आयफोन हातात घेतला तर मी डायरेक्ट फिलिंग ढगात चालली गेली, त्याचं किती भारी वाटलं असं त्याने आयफोन घेतला होता। त्यानंतर सगळ्या मिळून एक ग्रुप फोटो घेऊन घेतला। सौरवला म्हणलं चाल भावा येतो मग मी। चला तर भावांनो चाललो मग मी आता घरी। आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये। असेच नवीन नवीन ब्लॉग पाहण्यासाठी तुमच्या भावाला फॉलो नक्की करा।